मॅकडॉनल्डचे एमडी सौरवजी कार्ला, नितीशजी पांडे सिनियर डायरेक्टर, तसंच उपस्थित असणारे आमचे सहकारी कुणाल पाटील, सुनेत्रा, शुभांगी, रणजित, इरा, देवयानी, सर्व बारामती परिसरातील जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, आपल्या मॅकडॉनल्ड कंपनीचे उपस्थित असणारे सगळे हितचिंतक, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज बरेच कार्यक्रम लांबतायत माझे सकाळपासून आणि हा कार्यक्रम करून पण मला बाहेरगावी जायचं आहे. जगप्रसिद्ध ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्ड फ्रँचायझी उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलाय. मी बारामतीचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. परंतु या निमित्तानं माझे बंधू उद्योजक रणजित आणि इरा आणि सगळेच त्याच्यामध्ये योगदान आहे. शुभांगीचं आहे, देवयानीचं आहे, इराने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि एक नवीन बारामतीच्या लोकांच्या करता ही एक फ्रँचायझीची गरज होती. त्या मॅकडॉनल्ड सारख्या जगविख्यात कंपनीला इथं आणण्याचं काम केलं. त्याबद्दल तमाम बारामतीकरांच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मॅकडॉनल्ड शॉपी त्याचं उद्घाटन देखील झालं असं जाहीर करतो. स्वर्गीय अप्पासाहेब पवारांनी ह्या इथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये लक्ष घातलं. ती पिढी आता राहिली नाही. पुढची पिढी रणजितच्या रूपाने त्याच्यामध्ये पोतेकर असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, शिकिलकर असतील, यांच्या रूपाने पुढे आली. आता तिसरी पिढी इरा आणि त्याच्याबरोबरच्या बाकीच्या सगळ्या टीमची तिथे येते. बघता बघता एक एक पिढ्या आपण सगळे आपल्या डोळ्यासमोर पुढे येताना पाहतोय. मुलं लहानाची मोठी होतात. मुलं मुली लहानपणी आपल्या डोळ्यात दिखत त्या ठिकाणी खेळत असतात, बागडत असतात, अभ्यास करत असतात, सगळं काही करत असतात आणि बघता बघता कधी मोठे होतात ते आपल्याला देखील कळत नाही. आणि मधी मला ज्यावेळेस या चौघांनी मागच्या वेळेस सांगितलं की साधारण ख्रिसमसच्या काळामध्ये हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे, परंतु नवीन वर्षामध्ये आजची तारीख मी त्यांना दिली. नवीन वर्ष देखील सुरू झालेलं आहे, पण नवीन वर्ष 2025 सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील मी तमाम बारामतीकरांना आपल्या सगळ्यांना देतो. एक गोष्ट खरी आहे की बारामतीच्या विकासाच्या प्रवासामध्ये ह्या निमित्तानं नवीन अध्याय जोडला गेला जातोय याचाही मला आनंद आहे. मला 8व्यांदा बारामतीकरांनी निवडून दिलं, लाखांनी निवडून दिलं. म्हणजे मी नेहमी एवढं प्रचंड मतदान बघितल्यानंतर मलाही कळत नाही की बाबा मी ह्यांच्याकरता अजून काय केलं पाहिजे. आज सकाळी 5ला सुरुवात केली, अजून जेवण नाही, काही नाही. म्हणलं संध्याकाळी 3:30-4ला इराचा कार्यक्रम आहे, तिथंच फ्रँचायझीच्या निमित्तानं बरंच काही मिळेल. ती कॉफी आली, पण ती गरम प्यायच्या ऐवजी भाषणालाच उठवलं. म्हणजे ते पण काय माझे आजचा दिवस. म्हणजे लोक रविवारी मटण बिटन खातात, मला रूपच झालाय. ठीक आहे, गमतीचा भाग जाऊ द्या. पण या एक जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या आणि विश्वसनीय खाद्यपदार्थाची साखळी असलेल्या लहान मोठ्यांच्यापासून सर्वांना मॅकडॉनल्डच्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाची भुरळ पडत असते. आपण कुठेही बाहेर गेलो, कुठेही काही गेलो तर आपण ह्यांचे पदार्थ घ्यायला सहसा मागं पुढं बघत नाही आणि अनेकांना ते आवडतात देखील. आणि ही पहिली निवड देखील अनेकांची असते. बारामती बदलते. आज पण मी बारामतीमध्ये इथं यायच्या आधी मला जरा उशीर झाला. 7 जणांच्या ग्रुपने एकत्र येऊन एक 50 मीटरची उंच इमारत बारामतीतली पहिली, जवळपास 201 फ्लॅटची, त्याचं भूमिपूजन मी करून आलो. तिथेही बराच बदल त्या बाबतीमध्ये होतोय. आपला भिगवण रोड, कुणाला आता तू तुझ्या मतदारसंघात आला, आमचा भिगवण रोड वगैरे जरा बघ कसं काय झालंय. आम्ही बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. एक टीमवर्क म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय. प्रत्येक जण आपापलं क्षेत्र निवडतं.
कोण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतं, कोण उद्योग क्षेत्रामध्ये काम करतं, कोण सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतं, कोण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतं, कोणी खेळाच्या क्षेत्रामध्ये काम करतं. आणि अशा पद्धतीनं बारामतीकर आम्ही सगळेजण एकमेकाला साथ देत असतो आणि त्याच्यातून हे सगळं उभं राहतंय. वास्तविक माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी जगप्रसिद्ध ब्रँड असलेल्या मॅकडॉनल्डची फ्रँचायझी मिळणारं बारामती तालुका पहिलं शहर असेल. कारण हे सहसा जिल्ह्याच्या ठिकाणी देतात, जिथं गर्दी जास्त असते, लोकांची संख्या जास्त असते. कारण जगभरात मी सहज माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर मॅकडॉनल्डच्या लाखो शाखा सध्या जगभरामध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांमुळे तरुणाईचा तर अत्यंत आवडीचा ब्रँड तो झालेला आहे. आणि जगभरात तरुणींची पहिली जर पसंती कुठली असेल तर ती मॅकडॉनल्ड असते आणि प्रत्येक शाखा अशी गर्दीने फुललेली असते. थोडासा बारामतीकरांना माझा प्रयत्न हा स्वतःचा आहे की असं कुठली गोष्ट बारामतीकरांना बारामतीमध्ये राहून मिळत नाही, त्याच्याकरता त्यांना पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय किंवा दुसरीकडे कुठं जावं लागतंय आणि ती त्यांची गरज आहे. अशी कुठलीही गोष्ट राहू नये, अशा सगळ्या गोष्टी आपल्या या शहरामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये डेव्हलप झाल्या पाहिजेत. मी त्यांचं किचन पण बघितलेलं, इतकं नीटनेटकं आणि व्यवस्थित आहे, इतकं स्वच्छतेला ते महत्व देतात. किंवा थोडं जरी एखादी गोष्ट त्यांच्याकडं आली असेल आणि ती त्याच्यामध्ये टाकायची असेल आणि त्याला काही काळ गेला तर लगेच ते रिजेक्ट करतात. त्यांचा 4 ते 5% रिजेक्शन त्याच्यामध्ये असतं, इतकं ते प्रत्येक गोष्टीला महत्व देतात. पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे. आता सौरवजी मला सांगत होते की दादा आजपर्यंत आम्ही याला चीज जे वापरतो ते बारामतीच्या डायनॅमिक्समध्ये तयार होणारं चीजच आम्ही ह्या सगळ्याच्या करता वापरतो. म्हणजे एवढी त्याची आपली क्वालिटी आपण चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि असंच बारामतीकरांच्या मूलभूत गरजा भागवण्याचं काम आमच्या इराच्या रूपाने नवीन पिढी करते, त्याचं खरोखरीच समाधान आहे. आता खरंच वाटायला लागली इरा आमची मोठी झाली तर सगळी लहान मुलं तेच डोळ्यासमोर येतात. आज या निमित्तानं मी हिचंही कौतुक करीन की एका किती लोकांच्या लक्षात आलं, परंतु वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या ग्लोबल शेपर्स कम्युनिटीची जगभरात जे काही विविध शहरं आहेत त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणण्याच्या करता जे काम चालतंय त्यामध्ये जागतिक स्तरावर जगामध्ये 600 अर्जदारांची निवड केलेली होती. त्याच्यातनं 50 निवडायचे होते. त्या 50 मध्ये 125 कोटी जनता असणाऱ्या भारतातनं एकमेव देवयानीला निवडलं गेलेलं आहे. 125 कोटीमध्ये आम्हाला ह्या गोष्टीचा फार अभिमान आहे की एकमेव भारतीय लेडीज म्हणून तिची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. जानेवारी 2025 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोसला जी परिषद होतीये त्याकरता तिला जायचंय. तिला विश यू व्हेरी व्हेरी हॅपी जर्नी. आपल्या सगळ्यांच्या बारामतीकरांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी तिला त्या निमित्तानं शुभेच्छा देतो. तिचा अत्यंत हा अभिमानाचा क्षण जसा देवायनाच्या करता आहे तसा आमच्या पवार परिवाराकरता देखील अतिशय अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे. आपल्या बारामतीकरांच्या करता देखील अभिमानाचा क्षण आहे. आपली मुलं मुली त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, त्यांच्यामध्ये खूप काही सारे चांगले गुण आहेत. त्या गुणांना वाव दिला पाहिजे, त्या गुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्या गुणांच्या पाठीशी आपण पालकांनी, आपण आई वडिलांनी, आपण घरच्यांनी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि निश्चितपणे ही मुलं मुली आपल्या परिसराचं आणि आपल्या सर्वांचंच नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. इथलं सगळं मी आतलं प्लॅनिंग बघितलं, लँडस्केपिंग बघितलं, सगळा टापटीपणा बघितला. आपल्यातलीच मुलं मुली जवळपास 24 मुलं मुली. साधारण हे फ्रँचायझी सकाळी 11 वाजता उघडणार आहे, नाही सकाळी 10 वाजता उघडणार आहे आणि रात्री 11 वाजता बंद होणार आहे. 13 तास आणि सुट्टीच्या दिवशी तर चालूच राहणार आहे. आणि ह्या पद्धतीनं हे सगळं बदल घडतोय त्याचं खरोखरीच समाधान आहे. म्हणून आपल्या घरातल्या
मुलींना मुलांना एक प्रोत्साहन देण्याच्या करता शाबासकीची थाप टाकण्याच्या दृष्टिकोनातूनच मी असेल, सुनेत्रा असेल, बाकीचे सगळेजण आणि कुणाल देखील आज खास धुळ्यावरून त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याच्या करता आला. त्याच्या परिवारातले पण सगळे सहकारी आले. पुन्हा एकदा इथं मी आपासून काय एक साधं ऑफिस पण नव्हतं, असं वर आडोसा काहीतरी केलेला होता आणि तिथे ते फाउंड्रीमध्ये बसायचे आणि त्याच्यातनं ही फाउंड्री बदलत गेली. आमचे लगड असतील, बाकीचे सगळे असतील, त्यांनी पण खूप काही कष्ट घेतले आणि त्याच्यातनं आज बारामती औद्योगिक वसाहत नावारूपाला आली. आणि हे नावारूपाला येत असताना त्याची एंट्री होत असतानाच तिथं एक चांगल्या विख्यात जगप्रसिद्ध अशा कंपनीचं ब्रँड इथं आणण्यामध्ये आमची इरा यशस्वी झाली. त्याबद्दल पुन्हा इराचं आणि सर्वांचंच मी मनापासून कौतुक करतो. याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.